भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तत्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोलापूर भाजपा आणि महायुतीतर्फे करण्यात आली। आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाडने काल जे कृत्य केलं, जे निंदनीय कृत्य केलं, बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं। लोक सर्वसामान्य या देशामध्ये एक संतप्त प्रतिक्रिया उमटली। या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मिळवून दिलं, ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला, ज्यांना मताचा अधिकार दिला, ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा जातीमध्ये भांडणं लावणं किंवा एखाद्या हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं, असे अनेक कृत्य त्यांनी माथे फिरूसारखं बोलत असतात आणि त्यानंतर माफी मागत असतात। पण यावेळेला ह्या घटनेचं त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये, त्यांना ॲट्रॉसिटी कायदा त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं, अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची। भाऊ काय सांगताल, कशा पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे? काल शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे महाड या पवित्र भूमीमध्ये जे निंदनीय कृत्य केलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंध देशासाठी नव्हे तर जगासाठी पूजनीय आहेत, त्यांचा त्यांनी फोटो पाडून जे आंदोलन केलं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। जितेंद्र आव्हाड हा महामूर्ख मनोवृत्तीचा व्यक्ती आहे। त्यांनी प्रसिद्धीच्या हवासापोटी आणि ते स्टंट करण्याच्या हवासापोटी त्यांनी हे कालचं जे कृत्य केलं, त्याचा महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करतो। गेल्या 2-4 महिन्याखालीच त्यांनी मल्हारराव होळकर असतील, त्याचबरोबर जगद्गुरू महात्मा बसवेश्वर असतील, त्यांच्याबद्दल देखील अनुद्गार काढलेले होते, त्याबद्दल देखील त्यांनी माफी मागितली होती। परंतु सतत चूक होणं का जाणीवपूर्वक करणं हे हा त्यांचा हेतू आहे असं मला वाटतं। जाणीवपूर्वक ही कालची घटना केलेली आहे, त्यामुळं त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करतो।